दरम्यान राज ठाकरे ईडीला घाबरून भूमिका घेत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळात होत होता आणि त्यावर आज राज ठाकरेंनी मौन सोडलंय. कोहिनूर प्रकरण काय होतं, ईडीची नोटीस कशी आली, या सगळ्या संदर्भात महाराजांची शपथ घेऊन राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्टीकरण दिलंय. पाहूयात. मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे, इथे समोर महाराजांचा पुतळा आहे. त्याच्या समोर मी जे सांगीन ते शपथपूर्वक सांगीन. साधारणपणे आता 2005 ची वगैरे गोष्ट असेल. मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये, शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो, तिथे आम्ही लहानपणापासून ती कोहिनूर मिल पाहत होतो. काही नाही, जन्स येता जाता ती डोळ्यासमोर यायची. एके दिवशी, ही 2005 ची गोष्ट, वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली. तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता. आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना. अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत, तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या. एक व्यवसाय सुरू केला. वर्तमानपत्र सकाळी वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला. NTSCच्या सगळ्या मिल्स, NTSCच्या केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या NTSCच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका. आपली बातमी वाचत होतो. बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोहिनूर मिल होती. म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्यांना मी फोन केला. म्हटलं, अरे असं असं समोर काहीतरी येते कोहिनूर मिलचं. त्यांनी मला सांगितलं, पण हे ते प्रकरण खूप मोठं आहे. म्हटलं, हो मला मान्य, मला खूप मोठं आहे. काय आहे एकदा चेक तर करू. म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते, त्यांना मी फोन केला, त्यांना बोलून घेतलं. म्हटलं, जरा बसून बघा काय होतंय. मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे. ते बोलले, आपण टेंडर भरून टाकू. पण ते सगळं गणित बिणित केलं, टेंडर भरून टाकलं. एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचा, म्हणजे पार्टनर होते, त्यांचा घाबरत फोन आला सकाळी. म्हणाले, काय. म्हटलं, काय रे, काय झालं एवढं, काय घाबर. नाही, ते टेंडर लागलं. म्हटलं, मग घाबरतो कशाला. नाही ते काहीतरी काय 400-500 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं, काहीतरी द्यायचं. आणायचे कुठून. थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती. आता म्हटलं काय करायचं, दाखवायला तर नको. मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी ते IL&FS नावाची एक कंपनी होती, त्या IL&FS कंपनीशी ते बोलले. आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत, तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले. आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो. 7-8 जण होतो आम्ही. झालं सगळं सुरू. परत त्याला ब्रेक आला. परत ती केस काहीतरी कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिल त्या अडकल्या. परत त्याच्यामधनं 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत 1.5 वर्षांचं सुरू झालं. त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं, बाबा हे पांढरा हत्ती हा आपल्याला झेपायचा नाही, आपण यातनं बाहेर पडू. मग माझ्याबरोबरचे अनेक जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही, आपल्याला हे झेपणं नाही, काम नाही आपलं, आपण आपल्याला बाहेर पडू. म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो. आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो.